एक ना एक वर्ष आपलं नक्की येणार आणि बाकी इतक्या दिवस तुम्ही जे कष्ट केलेलं असतं ते एक ना एक वर्ष नक्कीच भरून निघणार ते. तर हे बघू शकताय घड असलेलं पण आपण का काढून टाकलेलं आहे. मला डिफरन्स क्लिअर विजिबल असेल. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये आलो आहे आणि आज आपल्या शेतामध्ये द्राक्ष बागेची विराळणी होणार आहे. तर विराळणी म्हणजे काय, ती कशी केली जाते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर गाईज इकडे बघू शकताय हे लेबर आलेलं आहे आणि द्राक्ष बागेमध्ये आपलं काम चालू झालं आहे. तर हे अशी एक टीम असते 10-15 जणांची, जे की हे नाशिकचे आहेत आणि हे बागेची सर्व कामं करतात. म्हणजे मालाची छाटणी असेल, त्यानंतर पेस्ट लावायची असेल, बाकीचं विराळणी असेल, म्हणजे सर्व कामे करतात. तर आज आपण बघणार आहे विराळणी कशा प्रकारे केली जाते. काय समोर बघू शकता हे जे खाली पडलेलं दिसते पाला, तो आपण काढून टाकलेला आहे द्राक्षाच्या वेलीवरचा. कारण की आपण एक मोजून घड ठेवतो काडीवरती, कारण की एक्स्ट्रा घर ठेवले तर त्या घडांची साईज व्यवस्थित होत नाही आणि त्यांना व्यवस्थित प्रकारे पोषण भेटत नाही. त्यासाठी आपण ही विराळणी करतो. तर अजून डिटेलमध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे केली जाते, काय केलं जाते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर काय समोर बघू शकता हे घड असताना पण का आपण काढून टाकले. तर आपण योग्य प्रमाणात आपल्या वेलीला घड ठेवतो, जास्त ठेवत नाही. कारण की जास्त ठेवले तर ते घड व्यवस्थित वाढत नाहीत, त्यामुळे आपण मोजून घड ठेवतो. आणि जास्त ठेवले तर सर्व घडांना ते योग्य प्रमाणात पोषण भेटत नाही, त्यामुळे घडांची वाढ पण व्यवस्थित होत नाही आणि त्यांची लांबी असेल, फुगवण असेल, ते व्यवस्थित होत नाही. त्यासाठी हे आपण विराळणी करतो. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. तर इकडे समोर बघू शकताय, इकडे आपली विराळणी झालेली नाही अजून. तर किती दाट आहे प्रमाण, असंच दाट राहिलं तर सर्व घड असतात ते योग्य प्रकारे वाढत नाहीत. त्यासाठी आपल्याला विराळणी करायची आहे. तर बघू शकता इथं किती दाट आहे हे. तर म्हणजे नाही का, आता झाडावरती जास्त घड झाले तर एकदम गर्दी होते, त्यामुळे प्रत्येक घडाला योग्य प्रमाणात ते पोषण भेटत नाही आणि घडाचं वाढ पण व्यवस्थित होत नाही. त्यासाठी आपण ही विराळणी करतो. तर कशा प्रकारे केली जाते हे बघू आता आपण. तर समोर बघू शकताय विराळणी चालू आहे आणि हे याची विराळणी झालेली नाही, ते दाट किती आहे आणि पुढे बघता विराळणी चालू आहे त्याचं किती प्रमाणात ते कमी केलं जाते. तर गाईज हे जे दिसतात दादा ते आहेत मुकादम म्हणजे टोळी मालक, म्हणजे थोडक्यात कॅप्टन. तर त्यांना विचारू आपण हे जे चालू आहे समोर, तर ते कशासाठी केलं जातं आणि त्याचा फायदा काय झाडाला. तर मला सांगा, हे आता जे चालू आहे विराळणी म्हणतात त्याला, तर हे कशासाठी करतात आणि ह्याचा फायदा काय होतो झाडाला. आता बघा हे जे खाली पडलंय, हो हे जे आहे, आता हे बाकीचे वांजफुट आहेत. आता जास्त काढीले जे घड आहेत ते आपण कंपल्सरी 2 ठेवणार आहे. 2 का? म्हणजे जे एक्स्ट्रा असते ते आपण काढतो. हा, एक्स्ट्रा पाहिजे, जे नको पाहिजे ते आपण खाली पाडणार, जे पाहिजे ते ठेवणार. म्हणजे झाडाचे हाय घड जो हाय घड आहे ना, हा घड चांगला व्यवस्थित होणार. बरोबर. म्हणजे वातावरण जर क्लिअर चांगलं असलं तर गोगाट कुठलं येत नसतंय, सुटसुटीत राहतंय. आणि काय होतंय, घड आणि फुटीची संख्या झाडाला जेवढं पाहिजे तेवढं आपण अन्नद्रव्य ड्रिपने म्हणा कुठलंही देतो, ते सगळं त्याच्यात जातं, लागू पडतंय. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे, गर्दी न व्हावी त्याच्यासाठी वातावरण खराब आलं तरी काही रोगराई येत नसते, असा प्रोसिजर राहतो. बरं, म्हणजे दाट असल्यावरती रोगराईचं प्रमाण जास्त राहते, डावणे येते, भुरी राहते, परत बादळ पडलं का कुजव्या येतो, असं प्रकार राहते. बरोबर. ते येऊ नये त्याच्यासाठी आपण ही झाडाची विरळणी करणं गरजेचं राहते. आणि किती घड ठेवले साधारणतः? आता आपले घड संख्या जी आहे, कुठल्या झाडावर 50 आहे, 60 आहे आणि थोडस पातळ जर असलं ना 40-45 आहे. बरोबर. तेवढी मार्केटिंगच्या हिशोबाने, बेदाण्याच्या हिशोबाने एकदम बरोबर राहते. बरोबर. तर गाईज अशा प्रकारे यांनी माहिती सांगितली, त्याप्रकारे आपण घड ठेवलेले आहेत. कारण की जास्त गर्दी झाली तर त्यांचं योग्य प्रमाणे पोषण होत नाही आणि घडाची साईज चांगली होत नाही. त्यासाठी आपण विराळणी करतो. तर ती कशा प्रकारे केली जाते आपण बघू पुढे. बघू शकता इथं काम चालू आहे. तर आपण बघू यांच्याकडून एक झाडाचं कशा प्रकारे केलं जातं ते. तर मला सांगा आता जरा, हे आता ही काढी, आता ही वांजफूट आहे. वांजफूट म्हणजे त्याला घड नसतं. हा, घड नाही, हे काढून टाकायचं. आता हे बघा इथं हा एक घड काढला, हा एक घड, हे 2 घड चांगलेच होते. बरोबर. मग का काढले ते का काढले, तर ह्या आपल्याला कंपल्सरी 2 ठेवायचे आहेत. हा, हे काडीवर 1-2 घड एकदम व्यवस्थित आहेत बघा. बरोबर. जास्त घड नको आपल्याला, जास्त नको. आणि बाकीचे जे काढतात त्याला वांज म्हणतात. वांज म्हणतात.
हे अशा प्रकारे आपण ही विरळणी केली जाते. हां हां हां. तर गाईज समोर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे दाट झालेलं असतं ते आपण पातळ करून घेतो, जेणेकरून त्याच्यात रोगराईचं प्रमाण कमी राहतं आणि घडांची उगवण चांगली होते. तर मला सांगा, तुम्ही द्राक्षाच्या बागेमध्ये तुम्ही काय काय कामं करता? द्राक्षाच्या बागेमध्ये सगळेच टोटल म्हणजे छाटणीपासून पेस्ट लावणे आणि विरळणी करणे. बरं. पुन्हा जर समजा गर्दी थोडी जास्त झाली तर त्याची गर्दी कमी करणे, घड बांधणे, काय जे असेल ते द्राक्षाचं सगळं टोटल काम करतो. बरं. आता ह्याच्यानंतरचं काय करावं लागतं? आता हे तुम्ही वांज काढले म्हणजे विरळणी केली, तर ह्याच्यानंतरची प्रोसेस काय? याच्यानंतरची प्रोसिजर अशी राहते, जर समजा परत इथं वलांडीला नवीन फुटलं ते पूर्ण काढायचं, घडाचं पान काढणे. बरं. अशी प्रोसेस जसं काम आलं तसं करत राहायचं. तर गाईज समोर चालू आहे, बघू शकताय तुम्ही इकडं किती खाली पडलेलं आहे ते, आणि समोर आपलं जे दिसते ते काम चालू आहे. तर गाईज आपल्या द्राक्ष बागेची व्हरायटी आहे माणिक चमन. आणि माणिक चमन का लावली? कारण की माणिक चमनचा असा फायदा आहे की याचा आपण बेदाना पण करू शकतो आणि मार्केटिंग पण करू शकतो. आणि बाकीच्या ज्या व्हरायटी असतात त्यांचा आपण म्हणजे स्पेसिफिक एक करू शकतो, एक तर बेदाना नाही तर मार्केटिंग. तसं माणिक चमनचं आपण दोन्ही करू शकतो, त्यामुळे आपण हे लावलेले आहे. आणि बघू शकता चांगल्या प्रकारे ह्यावर्षी बाग फुटलेली आहे. जसे दरवर्षी उत्पादन असतं तसंच यावर्षी पण आहे. तर योग्य प्रकारे काळजी घेतली, बाकी जे शेड्यूल असतं ते फॉलो केलं तर उत्पादन चांगलं निघतं. आणि बाकी निसर्गाचं तर लहरी पण आहेच, म्हणजे कधी अचानक पाऊस येतो, काय येतो, त्याला आपल्याला थोडंसं फार फेस करावं लागतं. पण त्यातून जर आपण पार पडलं ना, आपण योग्य ते प्रमाणात काळजी घेतली तर नक्कीच उत्पादन चांगलं निघतं. त्यामुळं गिव्हअप करायचं नाही. आता आपण एखाद्या वर्षी माल चांगला येतो, एखाद्या वर्षी कमी येतो, तर दरवर्षीच आपल्याला फायदा होईल असं नसतं. त्यामुळं खचून जायचं नाही, करत राहायचं. एक ना एक वर्ष आपलं नक्की येणार, आणि बाकी इतक्या दिवस तुम्ही जे कष्ट केलेलं असतं ते एक ना एक वर्ष नक्कीच भरून निघणार ते. गाईज हा समोर आपला दुसरा प्लॉट आहे. तर बघू शकता हे स्टेज कशा असतात, आपण छाटणी करून याला पेस्ट लावलेले आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला डोळे फुगतात, त्यानंतर मग याच्यातून घड बाहेर पडतात. आणि घड बाहेर पडल्यानंतर इकडे बघू शकता आपला पहिला प्लॉटची जी कंडिशन आहे तशी होते. मग ते घड वाढतात, मग जास्त असेल तर आपण ते काढून टाकतो. तर बघू शकता समोर तीच प्रोसेस आज चालू आहे. तुम्ही खाली बघू शकता हे आपण काढून टाकलेलं आहे वेस्टेज. तर ह्याच्यामध्ये घडाचे प्रमाण बघू शकता, इथं असेल इकडं बघू शकताय. तर हे आपल्याला नको होते, कारण की जास्त घड आपल्याला ठेवायचे नाहीत. आपण मोजून ठेवलेले आहेत काडीवर 1 2 1 2. गाईज हे जे आपण द्राक्ष आहे ते माणिक चमन आहे, आणि हे मांडव पद्धतीचं फाउंडेशन केलेलं आहे आपण. आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, मांडव आणि वाय. मांडव म्हणजे काय, हे जे आपण बांबू वापरलेले त्याला ह्याच्यामुळे मांडव म्हणतात. आणि ह्याची हाईट वायपेक्षा जास्त असते. वाय म्हणजे काय, टोटली मेटलचं असतं ते, आणि तिथं वाय आकारचं ते तयार होतं. इथं बघू शकता तुम्ही, असं इथं अँगल असतात आणि इथं वाय आकारचं शेप तयार होतं त्याला, त्यामुळं वाय म्हणतात. आणि वाय प्रकारचं जे फाउंडेशन असतं त्याची हाईट कमी असते आणि ते लेबरला काम करण्यासाठी सोपं जातं. आणि हे जे मांडव असतं ते थोडं हायटेड असल्यामुळं हे बघू शकता समोर आपले जे लेबर आहेत ते स्टूलचा यूज करत आहेत, कारण की बऱ्याच जणांची हाईट पोचत नाही तिथपर्यंत, त्यासाठी स्टूल यूज करतात. तर मांडव आणि वायमध्ये मांडव थोडं स्वस्त पडतं आणि वाय असतं ते महाग पडतं, कारण की हे बांबूचं असतं. आणि ह्याच्यामध्ये पण मेटलचं प्रमाण आहे, पण ते थोड्याफार प्रमाणात आहे. आणि वाय जे असतं त्याच्यामध्ये टोटली मेटल वापरलेलं असतं. इकडं आहे आपली केशर आंब्याची बाग, जी की टोटली आपण ऑर्गॅनिक करणार आहे. याला कोणत्याही प्रकारचं आपण रासायनिक खत वापरणार नाही, जेणेकरून आपल्याला खाण्यासाठी एकदम ओरिजिनल भेटला पाहिजे आंबा. कारण की बघू शकता हे आपल्या बांधावरची झाड आहेत, त्याला आपण कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत घालत नाही. टोटली ते नॅचरली येतात, त्याला फक्त आपण पाणी देतो, बाकी कोणतंही खत घालत नाही रासायनिक. त्याला घालतो ते आपण फक्त शेणखत असेल आणि त्यांची स्लरी जी असते ते आपण टाकतो, बाकी कोणते वापरत नाही. तर ह्याच्यावर पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवतो. तर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये सहभाग घ्या. तर हा आहे आपला पहिला प्लॉट. तुम्ही डिफरन्स बघू शकता, इथं हिरवळी प्रमाण किती आहे. आणि समोर बघू शकते दुसरा प्लॉट आहे आपला, तो आता छाटून 1 आठवडा झालेला आहे आपण. तर त्याला पण थोडंफार फुटलेलं आहे, बघू शकता त्याचे डोळे फुगलेले आहेत. डोळे फुगलेले म्हणजे काय, तर त्याच्यातून हे हिरवं असं बाहेर फुटून घड बाहेर पडतात. त्याच प्रकारे सर्व डोळे फुगलेले आहेत, हे बघू शकताय तुम्ही.
तर आपण 2 प्लॉट केलेले आहे. त्याच्यामध्ये आपण मार्केटिंगचा पण एक प्लॉट करू शकतो आणि वेदानाचा पण करू शकतो. तर ते आपल्या फवारण्याच्या शेड्यूलवर असतं. तुम्ही कोणती औषधं फवारता त्याच्यावर ते ठरतं. मग जर मार्केटिंगचं असेल तर ज्याला जास्त काळजी घ्यावी लागते, जास्त फवारे असतात. आणि जर ते बेदाना असेल तर थोडंफार कमी प्रमाणात त्याच्या फवारण्या असतात. तर काय जे आपले द्राक्षाचे प्लॉट आहेत, आंब्याचा प्लॉट आहे, सीताफळाचा प्लॉट आहे आणि बाकी शेत आहे, त्याला आपण कोणत्या प्रकारे पाणी देतो तर इकडे बघू शकताय. हे आपलं स्टोअर केलेलं पाणी आहे, याला शेततळ म्हणतात. तर याच्यामध्ये आपण विहिरीचं, बोरचं आणि नदीचं पाणी सोडलेलं आहे, जे की इथं स्टोअर करू शकतो आणि आवश्यकतेनुसार आपण त्या आपल्या फळबागांना पाणी देतो. तर याची क्षमता साधारणतः 1 कोटी लिटर आहे आणि इथूनच आपण पाणी उचलतो. आणि इकडे बघू शकताय, तुम्हाला दिसत असतील इकडे फिल्टर्स आहेत, तर फिल्टरद्वारे आपण पाणी शुद्ध करून आपल्या फळबागांना देतो. तर काही समोर बघू शकता, तुम्हाला डिफरन्स क्लिअर विजिबल असेल. हा हिरवा जो दिसतोय तो पहिला प्लॉट आहे, तिथं आपलं आज काम चालू आहे. आणि हा दुसरा प्लॉट आहे, त्याला की अजून टाइम आहे. तर तुम्हाला डिफरन्स क्लिअर विजिबल आहे. काही जे समोर बघू शकताय, सुरुवातीला घडाची साईज किती छोटी असते आणि नंतर आपण मार्केटमध्ये बघतो ते पूर्णपणे वाढलेले असतात. तर हे बघू शकताय आणि त्यात मण्यांची साईज केवढी असते बघू शकताय. तर हे बघू शकताय, एवढ्या छोट्या प्रमाणात हे मणी असतात. त्यानंतर ते पूर्णपणे वाढल्यानंतर आपण मार्केटमध्ये बघतो. तर याच्यावरचा डिटेल्ड व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे, स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. तर गाईज अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं की कशा प्रकारे विराणी केली जाते आणि ती करणे का गरजेचे असते. तर अशाच एकदम ग्राउंड लेवलचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आपल्याला खूप काही वेगळं करायचं आहे आणि एक वेगळं उदाहरण सेट करायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.